मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक। मित्रो, एक 4-5 दिवसापूर्वी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबद्दल जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या उलटसुलट प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत। प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणात उमटत आहेत। त्या प्रतिक्रियांचा रोख अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आहे। राहुल नार्वेकर यांच्या लवादानी हा निर्णय देताना ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अन्याय केला अशी भावना सर्वसामान्य लोकांमध्ये आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मोठ्या प्रमाणावर सरसी होईल हे आतापासून लिहून ठेवा। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल म्हणजे 16 तारखेला एक जनता अदालत घेतली। महापत्रकार परिषद म्हणून अनेकांनी त्याचं संबोधन केलं, त्याला संबोधलं। त्या जनता अदालतीमधून जनता न्यायालयामधून त्यांनी आपली मूळ कैफियत लोकांसमोर मांडली। आज जनतेचं न्यायालय आयोजित करण्याला आणखी एक वेगळी किनारसुद्धा आहे की आज ज्यांनी न्याय तत्वावर आधारित अनेक निर्णय दिले ते देताना न्यायाधीशांना मार्गदर्शन केलं। ज्यांचं मार्गदर्शन न्यायाधीश घ्यायचे सर्वोच्च न्यायालयातले आणि उच्च न्यायालयातले सुद्धा, त्या नानी पालखीवालांचा आज जयंती दिवस आहे। आज या कार्यक्रमामध्ये या जनता न्यायालयात वेगळ्या बाजू नाही आहेत, केवळ सत्याची बाजू आहे। ही सत्याची बाजू मांडत असताना आपल्या सगळ्यांच्या मनात स्पष्टता असली पाहिजे की आपण राहुल नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून आपल्याला काही बोलायचं नाही। कोणत्या न्यायालयातले न्यायाधीश असतील त्यांच्याबद्दल आपल्याला व्यक्ती म्हणून बोलायचं नाही। पण ही जी कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे त्याच्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे। कारण देशामध्ये मतदार हा सरकार ठरवत असतो। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कदाचित जगामध्ये आपला एकमेव किंवा फार कमी देश असे आहेत की ज्यांनी जनतेने संविधान जनतेच्या चरणी अर्पण केलेलं आहे। म्हणजेच काय की सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे। आणि सर्वप्रथम ॲडव्होकेट असीम सरोदेंनी जे विधिमंडळ परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वकीलपत्र ज्यांनी घेतलं होतं ते ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी ज्या पद्धतीने मुद्दे मांडत ॲडव्होकेट राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांचा हा निर्णय कसा चुकीचा आहे, ते अन्यायालाच कसे न्याय समजून बसले या पद्धतीची मांडणी केली। ती मांडणी बिनतोड होती, ते लाईव्ह होतं। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या लाखो करोडो लोकांनी ते लाईव्ह पाहिलं आणि आपलं मत तेव्हाच व्यक्त केलं की आपलं सगळं मत जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये। स्वतः उद्धव ठाकरे यांनासुद्धा असीम सरोदे यांनी मांडलेले मुद्दे अतिशय बिनतोड असे वाटले। त्यांनी त्यांच्या भाषणात त्यांचे आभारही व्यक्त केले। असीम सरोदे यांनी हे मुद्दे मांडण्याच्या पूर्वी कदाचित महाराष्ट्राला सर्वप्रथम पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे वकील म्हणून असीम सरोदे परिचित झाले असले तरी निर्भय बनो आंदोलनाच्या माध्यमातून विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत 30-35 सभा भारतीय जनता पार्टीच्या अतिरेकाच्या विरोधात ऑलरेडी महाराष्ट्रभर घेतलेल्या आहेत। आणि ज्युडिशरीमध्ये सुद्धा कसा मोठा भ्रष्टाचार होतो आणि ज्युडिशरीमध्ये हे काय प्रकार चाललेला आहे, कसा अतिरेक चाललेला आहे, कशी दडपशाही चाललेली आहे, दादागिरी चालली आहे याची उत्तम मांडणी आपल्या 1-1.5 तासाच्या भाषणामध्ये विश्वंभर चौधरी यांच्यासोबत असीम सरोदेसुद्धा करीत असतात। त्याच्यामुळे हे नेमकं उत्तम भान असणारा वकील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने होता। उरली सुरलेली सगळी बाजू ॲडव्होकेट त्यांचे जे आहेत माजी मंत्री परिवहन मंत्री अनिल परब यांनी अतिशय उत्तम पद्धतीने मांडली। शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा लोकांना ते संबोधित केलं। परंतु हा जो काही सगळा प्रकार आहे हा प्रकार एका बाजूला
आम्ही जे सांगतो तेच कसं खरं हे सांगण्याचा प्रयत्न नंतर लगेच पत्रकार परिषद घेऊन ॲडव्होकेट राहुल नार्वेकरांनी केला. खरं म्हणजे एका संवैधानिक पदावर बसणाऱ्या एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपद भूषवणाऱ्या माणसांनी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर लगेच त्याची दखल घेऊन त्यांना पत्रकार परिषद घ्यावीशी वाटते. याचा अर्थ काहीतरी कुठेतरी पाणी मुरते आहे असा सगळे लोक काढतायत आणि तो बरोबर आहे असं मला वाटते. नाहीतर एखाद्या न्यायाधीशानं एखादा निर्णय दिला तर त्या निर्णय दिल्यानंतर त्याच्यावर ज्या पद्धतीने क्रिटिसिझम होते, लोक त्याची चिकित्सा करतात, त्याच्यावर आजपर्यंत जगातल्या कोणत्याही न्यायाधीशांनी स्वतःचं स्पष्टीकरण दिलं नाही. परंतु इथे मात्र लवादाचे न्यायाधीश म्हणून राहुल नार्वेकरांना त्याचं स्पष्टीकरण द्यावंसं वाटतं. या मागे सगळं दडलेलं आहे. याचं इंगित ते आहे की काहीतरी पाणी मुरते आहे. नाहीतर तुम्हाला पुन्हा खुलासे प्रतिखुलासे करण्याची, महापत्रकार परिषदेला महाउत्तर देण्याची काहीही गरज नव्हती. त्याच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत वाढती सहानुभूती, कदाचित लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं पहिल्यांदा होईल की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये इंडिया फ्रंटमध्ये जेवढ्या जागा लढवेल कदाचित त्या 95% जागा जिंकून येण्याची जबरदस्त शक्यता या निमित्ताने निर्माण झालेली आहे. थोडक्यात शिवसेना म्हणजे इंडिया फ्रंट, महाराष्ट्रातली महाविकास आघाडी यांच्या बाजूने लोकांचा कल हळूहळू झुकतो आहे आणि हा झुकणारा कल हा सत्ताधारी महायुतीला अडचणीत आणणार आहे. त्यांचे अनेक लोक अशा लोकांच्या या झंझावातात पाचोळ्यासारखे उडून जातील, कोणाच्याही लक्षात येणार नाही. प्रचंड पाण्यासारखा पैसा जर वाहिला, पैशाचा पूर जरी पाहिला, पैशाचा पाऊस जरी पाडला, तरीही लोकांची सतसत विवेकबुद्धी शाबूत असते. मतदार हा सहनशील आहे, सामान्य माणूस आहे, त्याला राजकीय बलदंड शक्तीपुढे काही बोलता येत नाही. परंतु एक मतांचं बटन दाबण्याची शक्ती 5 वर्षाच्या दरम्यान त्याच्या हाती येते, त्याच्या बोटात ती शक्ती येते. आणि एक बोट काय करू शकते हे पहिल्यांदा या 2024च्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा सामान्य पिचलेला, गंजलेला, रंजलेला मतदार दाखवून देईल. मित्रहो, या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना एकदा विचार करून नव्या पद्धतीने या सगळ्या परिस्थितीचं चिंतन करूया आणि ही सगळी नासलेली फळं बाजूला टाकूया. धन्यवाद.